नमस्कार, मी अभिजित खांडकेकर. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या भागात. आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. आज मी तुम्हाला एका अशा खुनांच्या मालिकेविषयी सांगणार आहे ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलं आणि मानवतेलाही काळीमा फासला. प्रेम आणि पैसा या दोन्ही गोष्टींसाठी माणूस मरायला किंवा मारायलाही तयार होतो. समजा प्रेमाचा वापर करून पैसा कमावला आणि त्याच पैशांच्या मदतीनं प्रेमालाच काळं फासलं तर? या केसच्या बाबतीत असंच काहीसं घडलं होतं. एकानं एक चूक केली आणि दुसऱ्यानं तिसऱ्याच गोष्टीचा चौथ्याकडून बदला घेतला आणि मग सुरू झाली एक न थांबणारी मालिका विश्वासघातांची, कट कारस्थानांची आणि एका मागोमाग एक होणाऱ्या खुनांची. कोणी केला होता? साहेब, मीच केला होता. या ना. साहेब, मी यांच्या रूममध्ये कॉल करत होतो पण कोणी रिसिव्हच नाही केला. मी वरती आलो, दरवाजा ठोकवत होतो पण कोणी दरवाजाही उघडला नाही. बाहेरून विचारलं तुम्हाला वेळ वाढवून हवा आहे का, तर कोणी रिप्लाय दिला नाही. म्हणून मग मी माझ्याकडे मास्टर की होती, त्याने दरवाजा उघडला आणि आत आलो. बघितलं तर साहेब डेड बॉडी पडली होती. मग मी लगेच तुम्हाला फोन केला. याचं नाव आणि नंबर दे. नाव आणि नंबर नाही आहे साहेब. नाव आणि नंबर घेतलं तर आपलं हॉटेलच बंद होईल साहेब. साहेब आपलं हॉटेल तर पडघावरवाला आहे ना साहेब. उतरली देव अजून परार. हा, चूक झाली, सॉरी. या अशा लॉजमध्ये हा एकटा नाही येणार. अजून कोण आलं होतं याच्या बरोबर? साहेब एकटाच आला होता तो. हां साहेब, थोड्या वेळानंतर एक बाई आली होती. साधारण एक 40 वर्षाची असेल. कोण होती ती? नाही माहीत. सीसीटीव्ही आहे का इथे? आणि या लॉजच्या आसपासच्या सगळ्या रस्त्यावर जितके सीसीटीव्ही असतील त्याचं फुटेज मागवा. शहरातील आणि आसपासच्या सगळ्या पोलीस स्टेशनला कळवा. याची वाट बघून कोणीतरी पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करायला येईलच. हो सर. नाही कोणी नियमाचं पालन न करता लॉज चालवल्यामुळे याच्यावर आणि याच्या मालकावर गुन्हा दाखल करा. ओके सर. सर, पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलाय. सर, रिपोर्टवरनं कळतं की मैताचं वय साधारण 22 वर्षांचं असावं. चेहऱ्यावर आणि डोक्यावर वर्मी घाव लागला आणि अतिरक्तस्राव होऊन हृदय बंद पडलं. सर, अजून एक गोष्ट, मैताच्या हातामध्ये रॉड सापडलाय. साधारण 6 महिन्यांपूर्वी ऑपरेशन करून हातात रॉड टाकला असावा. फ्रॉड. एक काम करा नाही कोणी, शहरातले जितके हॉस्पिटल आहेत त्या सगळ्या हॉस्पिटलमध्ये गेल्या 6 महिन्यात जितके ऑपरेशन झालेत त्याचे डिटेल्स काढा. ज्याच्याबरोबर डिटेल्स मॅच होतील त्या पेशंटचं नाव, नंबर काढा. त्याच्या फॅमिलीला कॉन्टॅक्ट करा. मैताची ओळख पटली तर आपल्याला खुन्याचा तपास करणं सोपं होईल. ओके सर. सर, गेल्या 6 महिन्यात शहरातल्या वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये एकूण 6 जणांच्या उजव्या हातात रॉड टाकला गेला. त्यापैकी 2 महिला होत्या. एक 70 वर्षांचा माणूस होता आणि एक 10 वर्षांचा मुलगा आणि एक 22 वर्षांचा मुलगा होता. सर, त्याचं नाव विकास पवार. विकास पवार. एक काम करा, या विकास पवारच्या सोशल नेटवर्क साईटवरून त्याची माहिती काढा आणि त्याची ओळख पटवून घेण्यासाठी त्या लॉजच्या मॅनेजरला बोलावून घ्या. ओके सर. काय रे, तुझ्या लॉजमध्ये ज्याची डेड बॉडी सापडली तो हाच आहे ना? हाच होता तो. विकास तुमचा मुलगा आहे? हो. का? काय झालं? कुठे आहे तो? तो कालच मित्रांबरोबर गोव्याला गेलाय फिरायला. येईल 4-5 दिवसात. म्हणजे नेहमीच जातो तसा तो. जरा त्याला फोन लावता का? एक मिनिट.
स्विच ऑफ आहे फोन का? आम्हाला एक डेड बॉडी सापडली आहे. नाही हा विकासचा फोटो नाही आहे. नाही नाही, हा विकास असूच शकत नाही. अहो बघा ना, त्याने फॉर्मल शर्ट घातलाय. आमचा विकास कधीच फॉर्मल शर्ट घालत नाही. आम्हाला जी डेड बॉडी सापडली आहे तिच्या हातामध्ये ऑपरेशन करून टाकलेलं एक रॉड आहे आणि विकासच्या फोटोशी त्या डेड बॉडीचा स्किन टोन सुद्धा मॅच होतो. अरे ह्याचं कसं? हातात रॉड सापडला आणि स्किन टोन मॅच झाला म्हणजे विकास झाला का तो? डेड बॉडीची ओळख पटवण्यासाठी आम्हाला तुमची डीएनए टेस्ट करावी लागेल. जर तुमचा डीएनए त्या बॉडीशी मॅच नाही झाला तर ती बॉडी विकासची नाही हे सिद्ध होईल आणि मग काय आनंदच आहे. अरे देवा, हा कसला प्रसंग आणलास तू आमच्यावर? अहो आमचा मुलगा जिवंत असताना तुम्ही आमची डीएनए टेस्ट करताय. अहो तुम्ही सांगा ना काय बोलताय ते? नाही डीएनए टेस्ट वगैरे नाही. थांबा जरा, शांत व्हा. आपण डीएनए टेस्ट कॅन्सल करूया. त्याऐवजी त्याला शोधूया. त्याच्याशी बोलणं झालं की प्रश्नच मिटला ना. तर मला सांगा, तो गोव्याला कोणाबरोबर गेलाय? कुठल्या हॉटेलवर राहिलाय? तो गोव्याला अशोक बरोबर गेलाय ना? अशोकचा नंबर द्या. नाही, अशोकचा नंबर नाही माझ्याकडे. त्याच्या सोशल नेटवर्किंग साईटवरती अशोक असेलच. हा, एक मिनिट बघतो. अरे हे काय? आत्ताच विकासला त्याचे गोव्याचे फोटो अपलोड केलेत. हे बघा. आणि अशोक? हा काय अशोक? साहेब बरं झालं तुम्ही आलात. विकासच्या सोशल नेटवर्कवर जे आज अपलोड झालेले फोटो आहेत ते गेल्या वर्षीचे आहेत. हे बघा. साहेब मला विकासची खूप काळजी वाटते हो. तुम्ही प्लीज माझे डीएनए टेस्ट करा ना. ते जर त्याच्या डेड बॉडी बरोबर मॅच नाही झाले ना तरच माझ्या जीवात जीव येईल. देव करू माझा विकास सुखरूप असू दे. का असं का? म्हणजे आम्ही जेव्हा तुम्हाला डीएनए टेस्टसाठी विचारलं तेव्हा तुम्ही खूप गोंधळ केला होता. मग आता स्वतःहूनच सांगताय? हो, तुम्ही माझ्या नवऱ्याची डीएनए टेस्ट करणार होतात ना. खरं तर विकास मला माझ्या मित्रापासून झालाय. माझे मिस्टर त्याचे वडील नाही आहेत, पण ही गोष्ट त्यांना माहीत नाही आहे. तुम्ही त्यांची डीएनए टेस्ट करू नये म्हणून तर मी एवढा गोंधळ घातला ना. पण तुम्ही माझी डीएनए टेस्ट करा आणि प्लीज ही गोष्ट माझ्या नाही सांगणार. हे बघा, इथे आम्ही गुन्हे थांबवतो, गुन्ह्याचा तपास करतो, कुणाचे संसार नाही मोडत. पवार, यांना डीएनए टेस्टसाठी घेऊन जा. चला. सर, विकासचा मित्र अशोक, त्याचा पत्ता सापडला. गुड. चला. अशोक. येस सर. विकासला ओळखतो? हो सर. कुठे आहे तो? माहिती नाही सर. बरं, विकास आणि तू गोव्याला फिरायला जाणार होतात ना? जाणार होतो सर, पण त्यांनी ॲक्च्युली ऐन वेळेला प्लॅन कॅन्सल केला. का असं का केलं तुम्ही? माहिती नाही सर. तुमच्याबरोबर अजून कोण कोण येणार होतं? बस आम्ही दोघेच जाणार होतो. ॲक्च्युली सगळे मित्र बिझी होते म्हणून. बरं मला सांग, विकासची कोणी 40 वर्षाची गर्लफ्रेंड वगैरे होती का? 40 वर्षाची? नाही सर. किती वर्षांची होती? माहिती नाही सर. विकासचं कोणाशी वाद, त्याला कोणी धमकी वगैरे दिली होती? नाही सर. साहेब, हे सगळे याला का विचारताय? त्या विकासला काही झालंय का? एक डेड बॉडी सापडली आहे. आमचा असा संशय आहे की ती डेड बॉडी विकासचीच असावी. काय? तुला काय वाटतं, कोणी मारलं असेल विकासला? सर खरं सांगू का, विकासला कोणी मारणं शक्यच नाहीये. ही इज अ जेम ऑफ अ पर्सन. खूप चांगला मुलगा आहे तो. ठीक आहे, डेड बॉडीची ओळख पटली तर तुम्हाला चौकशीसाठी पोलीस स्टेशनला यावं लागेल आणि तोपर्यंत कुठेही शहर सोडून जाईल. सर, आपल्या IT डिपार्टमेंटकडनं विकासने गोव्यातले फोटो जिथून अपलोड केले त्या जागेचा IP ॲड्रेस मिळवलाय. कुठून अपलोड झालेत? सर, डेड बॉडी आपल्याला ज्या लॉजवरनं मिळाली त्याच्या जवळपास. अजून एक गोष्ट सर, विकासच्या CDR रिपोर्टवरनं कळतंय की विकासचं शेवटचं लोकेशन सुद्धा त्या लॉजच्या जवळपासच होतं. कदाचित असंही असू शकेल की विकासने लॉजमध्ये जाऊन एका 22 वर्षाच्या मुलाचा खून केलाय आणि स्वतःचा आसपास कुठेतरी लपलाय. आपण गोव्यात आहोत हे दर्शवण्यासाठी त्याने स्वतःचे गेल्या वर्षीचे फोटो अपलोड केले. सर, याचा अर्थ असा असू शकतो की एक तर विकासचा कोणीतरी खून केला किंवा विकासने कोणाचा तरी खून केला. करेक्ट. नायकोडी, आपल्याला 2 लिस्ट बनवाव्या लागतील. एक, कोण विकासचा खून करू शकतो आणि दुसरी, विकास ज्यांचा खून करू शकतो ती.
आणि नाही कुठे विकास रोज रात्री या फोन नंबरवर उशिरापर्यंत बोलायचा. हा नंबर कोणाचा आहे कल? हो सर, पूनम राऊतचा नंबर आहे हा. बोलवा तिला. ओके सर. थँक्यू सर. मला पोलीस स्टेशनच्या ऐवजी इथे बाहेर भेटायला तयार झालात म्हणून. काय ना, मला पोलीस स्टेशनमध्ये जाताना कोणी पाहिलं असतं तर बाबांपर्यंत बातमी पोचली असती आणि मग त्यांनी ओव्हर रिॲक्ट केलं असतं म्हणून. विकासला कसं ओळखतेस? मित्र आहे तो माझा. खरं खरं सांग, फक्त मित्र आहे की आणखी काही? आमचं प्रेम आहे एकमेकांवर. पण प्लीज सर, कोणाला सांगू नका प्लीज. विकास आणि तुझं शेवटचं बोलणं कधी झालं? परवा. त्यानंतरपासून त्याचा मोबाईलच बंद येतोय. काय झालं सर? तो ठीक आहे ना? विकासचं कोणाशी भांडण, मारामारी, धमकी? नाही सर, तो कधी अशा भानगडीत पडतच नाही. पण काय झालंय, तुम्ही काहीच का सांगत नाही आहात? गोष्टी कळल्या की आम्ही तुला नक्कीच कळवू. आणि हो, विकासचा फोन किंवा मेसेज आला तर आम्हाला नक्की कळव. येतो. या पूनमचं विकास बरोबर गुपचूप अफेअर होतं. ही गोष्ट कदाचित तिच्या वडिलांना कळाली असेल आणि त्यांनीच विकासला मारलं असेल. नाही कुठे एक काम करा, या पूनमचं CDR मागवा. पूनमवर आणखी कोणाचं प्रेम असेल तर त्याने कदाचित विकासला मारलं असेल किंवा विकासने त्याला मारलं असेल. डेड बॉडी विकासचीच आहे हे अजून सिद्ध झालेलं नाहीये. आपण दोन्ही बाजू शोधतोय. एक तर विकासला कोणीतरी मारलंय किंवा विकासने कोणाला तरी मारलंय. एक काम करा, या विकासच्या कॉल लिस्टमध्ये शेवटचा कॉल नीलमचा आहे. त्यांचे डिटेल्स काढा. ओके सर. ठीक आहे, लवकरात लवकर डिटेल्स काढा आणि मला सांगा. सर, DNA रिपोर्ट आलाय. लॉजमध्ये डेड बॉडीच्या आजूबाजूला 2 वेगवेगळ्या प्रकारच्या रक्ताचे नमुने सापडले. त्यापैकी एक रक्ताचा नमुना हा डेड बॉडीशी मॅच होतो. म्हणजे रक्ताचा दुसरा नमुना खून करणाऱ्याचाच असेल. सर, डेड बॉडीचा DNA विकासच्या आईबरोबर मॅच झाला. याचा अर्थ डेड बॉडी विकासचीच आहे. त्याच्या आई वडिलांना कळवा, फॉर्मॅलिटी पूर्ण करा आणि बॉडी त्यांच्या ताब्यात द्या. मयत स्वतः विकासच आहे. याचा अर्थ विकास कोणाचा तरी खून करून पळून गेला किंवा कुठेतरी लपलाय ही शक्यता मावळली. मग प्रश्न हा आहे की विकासचा खून कोणी, कसा आणि का केला? सर, अजून एक गोष्ट, विकास कधीच फॉर्मल कपडे घालत नव्हता. म्हणजे कोणीतरी विकासचा खून केला, त्याचा चेहरा विद्रूप केला आणि त्याचे कपडे बदलून त्याची ओळख मिटवण्याचा प्रयत्न केला. कदाचित ती 40 वर्षाची महिला सुद्धा असू शकते जी विकासला भेटायला लॉजवर आली होती. सर, नीलम जोशी आलेत. सर, विकासचं शेवटचं बोलणं ज्यांच्याशी झालं त्या नीलम मॅडम. नीलम, विकासची आणि तुमची ओळख कशी? विकास पवार स्टुडंट आहे सर माझा. का झालं? स्टुडंट म्हणजे मी प्रायव्हेट ट्युशन्स घेते, क्लासेसला येतो माझ्याकडे. काही झालंय का सर? विकासचा खून झाला. काय? कधी आणि कसं? त्याबद्दलच चौकशी करायला तुम्हाला बोलवलंय. तुम्हाला काय वाटतं, कोणी मारलं असेल त्याला? मला नाही सांगता येणार सर. मृत्यूपूर्वी त्याचं शेवटचं बोलणं तुमच्याशी झालं होतं. काय म्हणत होता तो? 2-3 दिवस क्लासला येणार नाही असं सांगत होता. साधारण किती वेळ बोलणं झालं तुमचं? 1.5-2 मिनिटं. 20 मिनिटं बोलला तो तुमच्याशी शेवटचं. आमच्याकडे रेकॉर्ड्स आहेत तसे. आणि क्लासला येत नाही हे सांगायला 20 मिनिटं लागत नाही. काय सांगत होता तो तुम्हाला? त्याचं कोणाशी भांडण झालं होतं? मारामारीबद्दल बोलला की त्याच्या जीवाला धोका आहे असं काही सांगत होता? काहीच नाही सर. तुमच्या शरीरावर या जखमा कशा? मी काहीतरी विचारतोय. मी खरंच काहीच नाही केलंय सर. विकासला लॉजवर भेटायला एक 40 वर्षांची बाई गेली होती आणि त्याच्यानंतर विकासचा खून झाला. तुम्ही तिथे त्याला भेटायला गेला होतात ना? सर, आता खूप होत आहे. तुम्ही माझ्या चारित्र्यावर शंका घेताय. हो भाई, आम्ही एका खुनाचा तपास करतो आणि आम्हाला असे प्रश्न विचारावे लागतात. विकासला लॉजवर एक बाई भेटायला गेली आणि त्याच्यानंतर त्याचा तिथे खून झाला. तुम्ही गेला होतात ना? बोला, काय काय झालं होतं तिथे? तुम्ही तिथे असताना खून झाला की त्याच्यानंतर? इन्स्पेक्टर, आय एम वॉर्निंग यू. एका टीचरला असे प्रश्न विचारून तुम्ही ह्युमिलेट नाही करू शकत. आणि आता तुम्हाला जे काही विचारायचं आहे ना ते कायद्याने माझ्या वकिलासमोर. एक मिनिट.
तुम्ही आम्हाला कायदा शिकवायचा नाही, कळलं? कायद्याचं रक्षण करण्याचंच काम करतो आम्ही इथे. चौकशी पूर्ण केल्याशिवाय तुम्ही बाहेर गेलात ना तर तुम्हाला अटक करावी लागेल, मग नंतर वकील वगैरे. आधी पोलिसी खाक्या कळेल तुम्हाला, कळलं का? बसा तिकडे. सर, लॉज मॅनेजर. नीट बघ त्यांच्याकडे. विकास बरोबर लॉजवर या झाला होता का? हो साहेब, या तर नेहमी यायच्या त्याच्यासोबत. साहेब हे रेग्युलर कस्टमर आहेत आमचे. नाही, खोटं बोलतोय हा. नेहमी दारूच्या नशेमध्ये असतो. काहीतरी गैरसमज झाला याचा. तुम्हाला कसं कळलं हा नेहमीच दारूच्या नशेत असतो? विकास बरोबर नेहमी लॉजवर जातात म्हणून ना? बोला. माझं आणि विकासचं प्रेम होतं एकमेकांवर. गुपचूप लॉजवर भेटायचो आम्ही. त्या दिवशी पण नेहमीप्रमाणे मी त्याला भेटायला गेले आणि त्याच्यानंतर मी घरी गेले परत. त्याला बऱ्याचदा फोन केला मी घरी गेल्यावर, पण फोन बंद होता सर त्याचा. आणि आज इथे आल्यावर तुमच्याकडून त्याच्या खुनाबद्दल कळलं सर. पण मी खरंच सांगतेय, माझा या सगळ्यामध्ये काही दोष नाहीये. मला काहीच माहिती नाहीये सर, मला काहीच माहित नाही. यांचं ब्लड सॅम्पल घ्या आणि डेड बॉडी जवळ सापडलेल्या दुसऱ्या रक्ताशी मॅच करून बघा. ओके सर. नायकोडी, या नीलमचं विकास बरोबर विवाहबाह्य संबंध होते आणि विकासचं पूनम बरोबर अफेअर चालू होतं. सर, कदाचित असं असू शकतं की पूनमला विकास आणि नीलम यांच्या संबंधांबद्दल कळलं असेल आणि म्हणून पूनमने विकासला मारला असेल. किंवा उलटही असू शकतं की नीलमला पूनम आणि विकास यांच्या संबंधांबद्दल कळलं आणि म्हणून नीलमने विकासला मारलं. दोघींचा मोटिव्ह सेम आहे. किंवा असंही असू शकेल की नीलमच्या नवऱ्याला तिच्या आणि विकासच्या या अफेअर बद्दल कळलं असणार आणि म्हणून त्याने त्याचा काटा काढला. या नीलमच्या नवऱ्याची कुंडली काढा. हा कोण आहे, काय करतो, याचा आधी कुठल्या गुन्ह्यात संबंध तर नाहीये ना? या सगळ्याची माहिती गोळा करूनच त्याला भेटायला जाऊया. ओके सर. नितीन जोशी. हो साहेब. विकासला ओळखता? हो, माझ्या बायकोच्या प्रायव्हेट क्लासेसला येतो तो. खून झालाय त्याचा? काय? अरे बापरे, खूप चांगला मुलगा होता साहेब. कोणी केलाय खून, काय कळलं का? तुम्ही. काय साहेब, मी कशाला त्याचा खून करीन? कारण तुम्हाला माहिती आहे तुमच्या अंगावर या जखमा विकासचा खून करतानाच झाला ना? बोला, कशाने केला खून? हत्यार कुठे आहे? हो साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी त्याचा खून केलेला नाहीये. मग या जखमा कशा झाल्या? तुमच्या आणि तुमच्या मिसेसच्या अंगावर पण अशाच जखमा आहेत. हे बघा, याचा नक्कीच विकासच्या खूनाशी काहीतरी संबंध आहे. नाही कोणी घ्यायला साहेब, माझ्या आईला कॅन्सर झाला होता. त्याच वेळी मी धंदा सुरू केला होता. आईच्या औषधोपचारात धंद्याचेच पैसे टाकले आणि कर्जबाजारी झालो. ज्यांच्याकडून पैसे घेतले होते त्यांनी पैशासाठी तगादा लावला. मी पैशाची जुळवाजुळव करत होतो, सगळ्यांचे पैसे नाही देऊ शकलो. त्यामुळे 2 दिवसापूर्वी त्यातलेच एकाने येऊन मारले, घराच्या बाहेरच. तुम्हाला हवं असल्यास शेजारी पाजारी चौकशी करा. सगळ्यांच्या समोरच अब्रूचे धिंदवडे काढले. ही तुझी मुलगी? हो साहेब. कुठे आहे ती? माहिती नाही साहेब. 2 दिवसापूर्वी घर सोडून गेली. तुम्ही लोक इकडे काय करताय? बरं झालं तुम्ही आलात. निशा कुठे? ती तिच्या मावशीकडे गेली. मावशीचं नाव आणि पत्ता द्या. नाही, म्हणजे सॉरी, ती म्हणाली होती मावशीकडे चालले, पण नंतर सांगून गेली की तिच्या एका मैत्रिणीकडे चालली आहे. कुठल्या मैत्रिणीकडे गेली? ते नाही सांगता येणार, म्हणजे सांगितलं नाही ना तिला तसं. निशाचा नंबर द्या. नंबर द्या. हो देते. ओके सर, आपल्या एका महिला कॉन्स्टेबलने निशाला फोन केला आणि तिला फ्री पिझ्झाची ऑफर दिली आणि अशा रीतीने तिने निशाचा ॲड्रेस मिळवला. नायकोडी,
निशा गायब असूनही तिचे आई वडील ही गोष्ट आपल्यापासून लपवण्याचा प्रयत्न करतात. काहीतरी गंभीर कारण असतं. अवधूत गाडी उजवीकडे घे. नायगोडे, पोलीस भाग. हे बघ, शांत हो. निशा, तू नीलम आणि नितीन जोशी यांची मुलगी ना? घर सोडून किती दिवस झाले? 2 हे कोण होते? मित्र होते. घर सोडल्यानंतर त्यांनी त्यांच्याकडची ही स्पेअर रूम दिलेली मला. आज अचानक आले आणि विकासला ओळखतेस? थांब निशा, विकासला कशी ओळखतेस? मी नाही ओळखत कोणत्या विकासला. खून झालाय त्याचा. विकासच्या खुनाची बातमी ऐकून तू हसतेस? सर, मला प्लीज जाऊ द्या. कुठे जाणार आहेस? जाईन कुठे? अनाथाश्रमात जाईन, पण मला माझ्या आईबाबांकडे नाही जायचं. का? तुझ्या आई वडिलांनी विकासचा खून केला म्हणून? ते काय विकासचा खून करतील सर? त्या विकासने दिलेल्या पैशांवर तर जगत होते. म्हणजे शेठ, मी देतो पैसे तुम्हाला. मी कुठे पळून जात नाहीये. देणार, नक्की देणार. अहो, सगळ्यांचेच देणार आहे. हां, मला थोडा अवधी द्या बस शेठ. हां, प्लीज प्लीज प्लीज. आई जे सगळं करत होती ते बाबांनाही माहित होते, आणि तरी ते सगळं चालू देत होते. हे सगळं बघून मला त्यांची, माझी, त्या घराची, सगळ्याचीच किळस वाटायला लागली. त्याच्यानंतर आई आणि विकास बाहेर भेटायला लागले, पण मला त्या घरात राहवतच नव्हतं. म्हणून मी मित्रांशी बोलून इथे आले. इथे तर मित्रांनीच नायकोडी, या नीलमवर उधळायला विकासकडे एवढे पैसे आले कुठून? तर विकासच्या खुनाच्या काही मिनिटा अगोदर नीलम त्याच्याबरोबर होती. नीलमच्या शरीरावरच्या जखमा आणि विकासच्या खुनाचा काही संबंध असू शकतो? असा कोण आहे की जो विकासचा खून करू शकतो? एक काम करा, खबऱ्यांकडून काही माहिती मिळते का बघा, आणि पवार मॅडमना साध्या वेशात नीलमवर लक्ष ठेवायला सांगा. बघा काही संशयास्पद मिळतंय का. ओके सर. असं म्हणतात की मुलांवर खरे संस्कार हे आई वडिलांच्या सांगण्या बोलण्यातून नाही तर त्यांच्या वागण्यातून होतात. चारित्र्याच्या नुसत्या गप्पा मारून नाही तर त्याचा अवलंब करूनच आई वडील आपल्या मुलांचं प्रेम आणि त्यांचा आदर मिळवू शकतात. निशाच्या आई वडिलांच्या वागण्यामुळे निशा इतकी दुखावली होती की आई वडिलांपासून लांब जाण्यासाठी तिनं स्वतःचा जीवही धोक्यात घातला. निशाकडून मिळालेल्या माहितीमुळे या केसला एक वेगळीच कलाटणी मिळाली. जे पोलिसांच्या रडारवर येऊनही स्वतः निरपराध असल्याचं भासवून निघून जाणार, त्यांच्यावर पुन्हा एकदा फोकस झाला. पोलिसांना या सगळ्या घटनांची सांगड घालून गुन्हेगार शोधणं अजूनही कठीणच जात होतं. आणि त्यातच एक अचानक अशी घटना घडली ज्याने या संपूर्ण केसला वेगळीच कलाटणी दिली.
एक काम करा, नीलमला घेऊन या. ऐकत नसेल तर उचलून आणा तिला. सर, पूनमच्या वडिलांविषयी माहिती काढली. विकास आणि पूनमचं अफेअर आहे हे तिच्या वडिलांना माहिती नाहीये. गेले 2 महिने ते परदेश दौऱ्यावर बिझनेससाठी अजून आले नाहीये. पूनमचं विकासवर जीवापाड प्रेम होतं, त्यात पूनम गर्भश्रीमंत. मग असंही असू शकतं की विकास पूनमकडून पैसे घेऊन नीलमवर उधळत असेल. सर, असं जर आपण मान्य केलं तर हा विकास प्रचंड चालू माणूस आहे असं म्हणायला हरकत नाही. एका गर्लफ्रेंडकडून पैसे घ्यायचे आणि दुसऱ्या गर्लफ्रेंडवरती उधळायचे. बरं नायकोडे, अजून काही माहिती मिळाली? हो सर, आपल्या खबऱ्याने एक महत्त्वाची बातमी दिली. सर, विकासचं सुरेखा नावाच्या एका महिलेबरोबर भांडण झालं होतं आणि सुरेखाने विकासला धडा शिकवेल असं सुद्धा सांगितलं होतं. सर, ज्या दिवशी विकासचा खून झाला त्याच दिवशी सुरेखाचा मोबाईल त्याच लॉजच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरती लोकेट झाला. त्याच्यानंतर तो स्विच ऑफ झाला आणि अजूनही ऑन झालेला नाही. विकासच्या खुनानंतर सुरेखा गायब झाली. सर, अजून एक महत्त्वाची गोष्ट, सुरेखाने आपल्या अकाउंटमधले सगळे पैसे काढलेत आणि अकाउंट क्लोज केलं. आणि सुरेखा नेमकी आहे तरी कोण? आणि तिने विकास बरोबर मारामारी का केली असेल? आणि आता तर ती गायब सुद्धा आहे. सर, सुरेखा ज्या बिल्डिंगमध्ये राहायची त्या बिल्डिंग समोर CCTVचे फुटेज मिळालेत. दाखवा. सर, पॉज करा जरा, थोडं मागे घ्या. पॉज करा. गाडी कोण चालवते जरा झूम करा. हे तर सुरेश आहेत, विकासचे वडील. सुरेखा आणि विकासच्या वडिलांचा काय संबंध असेल? एक काम करा नायकोडी, सुरेश आणि सुरेखा या दोघांचाही CDR मागवा. ओके सर. तुमचं अशोक बरोबर भांडण कशामुळे झालं होतं? तुम्ही माझ्यावर पाळत ठेवली? हे बघा मॅडम, तुम्ही आम्हाला प्रश्न करायचे नाहीत, आम्ही तुम्हाला प्रश्न करणार. तुम्ही विकासला भेटायला लॉजवर गेलात आणि त्याच्यानंतर विकासचा खून झाला. तुमच्या शरीरावरती ह्या जखमा, विकासच्या मित्राबरोबर म्हणजे अशोक बरोबर तुमचं भांडण झालं. अशोकने तुमच्यावरती हात उचलला. काय चाललंय हे? विकासच्या खुनाबद्दल जर तुम्हाला काही माहिती असेल तर सांगा. मला पैशांची गरज होती सर. माझ्या नवऱ्याने एकाकडून पैसे उधार घेतले होते आणि आम्ही ते वेळेत परत दिले नाही म्हणून त्याने माझ्या नवऱ्याला खूप मारहाण केली. मग मी विकासला फोन करून विनंती केली. त्यानेच मला नेहमीच्या लॉजवर बोलवलं होतं. थँक्यू विकास, थँक्स फॉर कमिंग. आज मला इतकी पैशांची गरज होती ना, बरं झालं तू आलास. चल नीलम, चल पटकन. माझ्याकडे पैसे नाहीत आज. काय? ए विकास, ऐक ना. तुला माहिती आहे ना माझं तुझ्यावर प्रेम आहे. हा, आणि मी नेहमीसारखं सगळं करणार आहे ना तुझ्यासोबत. मग असं का म्हणतोस की पैसे नाही आहे? प्लीज. आता हो नीलम, खरंच पैसे नाही आहेत माझ्याकडे. एक आयडिया आहे माझ्याकडे. माझ्याकडे पैसे नाही आहेत पण माझ्या मित्राकडे आहेत. ए, मग त्याला सांगशील का मला द्यायला? मला खूप गरज आहे विकास, प्लीज. हो, घे. नीलम, हा अशोक. अशोक, नीलम, हाय. हाय. पैसे? हां. थँक्यू. आधी गंमत करूयात, मग पैसे. घाई काय? नीलम, तू मला फार आवडतेस. तू जशी विकाससोबत पैसे घेऊन गंमत करतेस ना, तशी माझ्याबरोबर पण कर ना, मजा येईल. नीच, माझ्यासाठी गिऱ्हाईक घेऊन आलास तू? लाज नाही वाटत तुला? हे बघ नीलम, तुझ्यावर कोणी जबरदस्ती नाही करत. तुला पैशांची गरज आहे, माझ्याकडे आज पैसे नाही आहेत. याच्याकडे पैसे आहेत. याला तू खूप आवडतेस. निर्णय तुझा आहे.
काय झालं? असं प्रेमाने नाही जमत ग मला. मला ना मारामारी करायला लागते. म्हणजे मार मला. काय? अगं मार. नाही नको, लागेल. लागेल? अगं त्याच्याशिवाय मूड नाही म्हणत माझा. अगं मार. कमॉन मार. कमॉन. अरे काय जोऱ्यात मार म्हणलं मी तुला. जोऱ्यात. बळ नाहीये का अंगात? आता इकडे मार. आता इथे मार. आता माझी बारी. म्हणजे आता मी मारणार. लागेल, नको प्लीज. अगं नाही नको म्हणूस. मजा येईल. तुला पैसे हवेत का? हे घे. अगं घे. आता कोण? मॅनेजर असेल. वेळ वाढवून घेऊ. अशोक. विकास. अशोक अशोक ऐक ना, मी काय बोलतो, ऐक ना, ऐक ना प्लीज प्लीज प्लीज. अरे असं काय करतोय सरजा? मी जास्त पैसे आणलेत. तुझं झालंय ना. तू जा ना प्लीज. तू जा रे. हे घे. मार मला. त्या दिवशी सारखं मला मार. घे. हे काय केलं? अगं असं काय करतेस जानू? प्लीज मार ना मला. अशोक अशोक प्लीज, बघ मागच्या वेळी चूक झाली, पुन्हा असं होणार नाही, प्लीज जा. अरे असं काय करतोस सरजा? आज माझा मूड झालाय आणि पैसे आणलेत ना मी. तू जा ना बाबा. तू जा ना. विकास. हे घे. मला मार. नाही अशोक. मग मी तुला मारतो. अरे सोड ना राजा. अरे नीलम. नीलू जानू याला सांग ना. अगं आत्ताच्या आत्ता इकडे निघून जा. पण आज अचानक त्याने मला रस्त्यात गाठलं आणि मला म्हणाला की आता विकास नाही आहे, मी पैसे देतो, माझ्यावर प्रेम कर म्हणून. आणि जेव्हा मी नकार दिला, माझ्यावर हात उचलला त्याने. या तुम्ही. आणि हो, विकासच्या खुनाचा तपास होईपर्यंत तुम्ही हे शहर सोडून जायचं नाही. या. विकासच्या खुनाच्या केसबद्दल चौकशी करायची. तुम्हाला कोणावर संशय? साहेब, स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं आमच्या विकास बरोबर असं काही घडेल म्हणून. पण त्याच्या खुनाला सोडू नका. पावसावर चालवा त्याला. तुमचा कुणावर तरी संशय असेल. तुमचं किंवा विकास कधीतरी कोणाबरोबर भांडण झालं असेल. प्रॉपर्टीचे वाद असतील, पिढीजात काही भांडणं असतील, कोर्ट केस असतील, काहीतरी. नाही सर, आमचा कोणावर संशय कसा असणार सर? अहो मी नाकासमोर बघून सरळ चालणारी माणसं. सुरेखा कोण आहे? कोण सुरेखा? सुरेखाचं आणि विकासचं भांडण झालं होतं. सुरेखाने विकासला मारण्याची धमकी सुद्धा दिली होती. विकासचा खून झाला आणि सुरेखाने आपले अकाउंट्स बंद केले, मोबाईल बंद केला आणि हे शहर सोडून गेली. म्हणजे सुरेखा विकासची गर्लफ्रेंड होती का? विचारा तुमच्या नवऱ्यालाच. काय हो, ओळखता ना सुरेखाला? छे मला काहीच माहित नाही. सुरेखा कशी आहे, ती काळी आहे का गोरी आहे? हे तुम्ही आणि ही सुरेखा. सुरेखा नाही,
सुमन आहे. तुमचा मोबाईल द्या. तुमच्या मोबाईलमध्ये सुरेखाचा नंबर सुमन नावाने सेव्ह आहे. आता ही सुमन की सुरेखा ह्या दोन्ही व्यक्ती एकच आहेत. सांगतो मारू नका सर. सुमन आमच्या कॉलेजमध्ये होती. माझी तिच्याशी जुजवी ओळख होती. लग्नानंतर तिच्या नवऱ्याने तिचं नाव बदलून सुरेखा केलं. नवरा वारल्यानंतर तिनं नवऱ्याचा छोटासा व्यवसाय स्वतः सुरू केला. त्यानिमित्तानं आमची ओळख झाली, प्रेमही झालं. पण त्या दिवशी चुकून माझ्या मुलांनी आम्हा दोघांना एकत्र पाहिलं आणि त्यांचं कडाक्याचं भांडण झालं. विकासमुळे तुमच्या प्रेमाचं बिंग फुटलं आणि तिने बदला घेण्यासाठी विकासला मारलं, बरोबर ना? नाही सर, सुमन असं करणं शक्यच नाही. ती खूप चांगली आहे सर. ही सुमन म्हणजे सुरेखा कुठे गेली आहे, कुठे राहते, काय करते? मला खरंच काही कल्पना नाही आहे सर. तुम्ही तुमच्याच मुलाच्या खुनाच्या संशयित आला, वाचवताय, लपवताय, किंवा असं तर नाही की तुमच्या मुलाच्या खुनात तुम्ही सुद्धा सामील आहात? असं कसं म्हणता सर तुम्ही? कोण बाप आपल्या मुलाचा स्वतः खून करील? प्रेमाच्या नावाखाली जे चाळे चालतात ना, त्यासाठी माणूस कुठल्याही थराला जाऊ शकतो. रिकामे यांचं ब्लड सॅम्पल घ्या आणि विकासच्या डेड बॉडी जवळ सापडलेल्या दुसऱ्या रक्ताबरोबर मॅच करून बघा. सर हे डिटेल्स. हे अनिल आहेत, अशोकचे वडील. अशोक कुठे? सर तेच सांगायला आलोय. माझा मुलगा अशोक कालपासून आलाच नाही साहेब. मी त्याला खूप शोधलं साहेब. त्याच्या मित्रांकडे चौकशी केली पण तो नाही सापडला साहेब. साहेब प्लीज त्याला शोधा ना साहेब. अशोकचं आणि तुमचं शेवटचं बोलणं कधी झालं? कधीपासून गायब आहे तो? काल सकाळी साहेब तो गेला कार घेऊन. यांच्या कारची डिटेल घ्या आणि सगळ्या पेट्रोलिंगला न्यूज फ्लॅश करा आणि यांचं ब्लड सॅम्पल घ्या. माझं ब्लड सॅम्पल कशाला? विकासच्या डेड बॉडी जवळ आम्हाला एक ब्लड सॅम्पल सापडले. त्या रक्ताच्या डीएनए बरोबर आम्ही तुमचा डीएनए मॅच करणार आणि जर का तो मॅच झाला तर हे स्पष्ट होतंय की विकासचा खून तुमच्याच मुलाने म्हणजे अशोकने केलाय. आणि हे स्पष्ट झाल्यानंतर आम्हाला आमचे रिसोर्सेस अशोकला शोधण्यासाठी वापरता येतील. गाडीचा नंबर काय तुमच्या? MH47 XX 9737. एक मिनिट. हॅलो. एक काम करा रिकामे, यांच्या गाडीचा नंबर नोंद करा आणि सगळ्या CCTV फुटेजमध्ये चेक करा. सर या सेम नंबरची गाडी एका अज्ञात ठिकाणी सापडली आहे. काय? सर ही गाडी मिळाली. साहेब बघा तर त्याच्यावर रक्ताचे डाग पण आहे. साहेब मागे वा. नाही आमचीच गाडी आहे. मागे वा. तेच थांबा. सर हा शूज मिळाला, त्याच्यावर रक्त सुद्धा आहे. हा शूज माझा शूज आहे साहेब. थांबा. अशोक नाही पुढे रक्त अजून ओलं दिसतंय, म्हणजे अशोक जखमी पण जिवंत सुद्धा आहे. इथून पुढे वाट सुद्धा जाते. इथेच गेला असणार. शोधा त्याला. हो सर. सर सगळीकडे बघितलं काहीच नाही मिळालं. पुढे जंगल आहे, रस्ता बंद आहे सर. ठीक आहे, एक काम करा, पंचनामा करा आणि फॉरेन्सिक टीमला बोलवून रक्ताचे सॅम्पल घ्या. हो सर. विकासच्या खुन्याचा शोध घेण्यासाठी पोलीस जंग पछाडत होते. मिळत असलेल्या खबरी आणि पुराव्यांवरून अशोकनंच विकासचा खून केला असल्याची शक्यता तर दिसत होती. पण आता अशोकचाच खून झाल्यामुळे ही केस अजून गुंतागुंतीची बनली होती. विकासच्या खुनामुळे शहरामध्ये भीतीचं वातावरण होतं. टीव्ही पेपरमध्ये मसाला लावून बातम्या छापल्या जात होत्या. त्यात अशोकच्या खुनामुळे वातावरण अजूनच गढूळ बनलं. आता पोलिसांसमोर सर्वात मोठा प्रश्न हा होता की अशोकचा खून कोणी आणि का केला. विकासच्या खुनाचा आणि त्या खुनाचा संशयित अशोक यांच्या खुनाचा आपसात संबंध आहे का? एका खुनामुळे दुसरा खून झाला की दुसऱ्या खुनाचं कारण काही वेगळंच आहे? पोलीस सगळ्या शक्यता आजमावून पाहत होते. पण लवकरच त्यांच्या समोर एक अशी माहिती येणार होती ज्यानं त्यांच्या पायाखालची जमीन सरकणार होती. लवकरच एका मोठ्या षडयंत्रावरचा पर्दाफाश होणार होता. काय होतं हे रहस्य? पाहूया उद्याच्या भागात.